कोरियामध्येही असा नियम आहे की तुम्ही एक 10 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधली तर त्याच्या आसपासच्या भागामध्ये पब्लिक आर्टला त्याच्या 2% तुम्हाला द्यायचे. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे नागरी भाग, रस्ते, तिथल्या सुशोभीकरणाला तुम्ही 10 कोटीच्या 2% रक्कम तुम्ही खर्च करायची आहे. आणि तिथे पण त्यांची महानगरपालिका वगैरे सगळं आहे. आता ते कोणी बनवायची, कशी बनवायची, त्याचा कंत्राटदार कोण, मला खात्री आहे की काही ना काहीतरी भ्रष्टाचार त्यात होत असेल. पण तरीही त्यांचं पब्लिक आर्ट आपल्या पब्लिक आर्टपेक्षा चांगलं का आहे? कारण आपल्याकडे एक आय लव्ह दहीसर, आय लव्ह कोथरूड, सेल्फी पॉइंट विलेपार्ले, सेल्फी पॉइंट घाटकोपर हेच करत सुटले. त्या परिसरामध्ये त्या जागेची सांस्कृतिक महत्व काय आहे, काय गरजेचं आहे, काय केलं तर लोक त्यातनं इन्स्पायर होतील, काय केलं तर ते जास्ती इंटरॅक्टिव्ह होईल, असा काहीतरी विचार पाहिजे ना. मध्यंतरी मी ठाण्याला गेलो होतो. ठाण्याच्या त्या उपवन का कुठला तरी तलावावर एक प्रचंड मोठी मूर्ती आहे विठोबाची. छान वाटलं मला बघू. मग नंतर कर्जतला पण मला तशीच एक प्रचंड मोठी विठोबाची मूर्ती दिसली. म्हणजे आपल्याला काहीतरी एक सापडलं की ते ट्रेंडिंग म्हणून सगळीकडे आपण तेच करायचं का? आत्ता जो सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट जी झाली की राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा बनवला गेला, मग तो पुतळा वादळामुळे कोसळला, त्याची बांधणी व्यवस्थित केली नव्हती असं दिसतंय, त्यात काय तंत्रज्ञान, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग योग्य केलं गेलं नाही, दर्जा निकृष्ट होता, हे सगळे मुद्दे आले. कोरियात आधी पहिला प्रश्न विचारला असता किंवा चांगल्या डिझाईन एन्व्हायरमेंटमध्ये पहिला प्रश्न आधी विचारतील, तुमचा हेतू काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आणि पुनरुज्जीवित केलेली आरमारी शक्तीची जी ताकद होती तिला तुम्ही एक सेलिब्रेट करताय, हा तुमचा हेतू आहे. मग परत अश्वारूढ पुतळा किंवा तलवार घेतलेला पुतळा कशाला बनवताय? इकडे मराठ्यांनी केलेलं गलबत बनवा ना, फंक्शनल गलबत बनवू शकता तुम्ही. म्हणजे आता नौदलाची विशाखापट्टणमला एक डिकमिशन झालेली सबमरीन आहे, ती सबमरीन तुम्ही आतनं बघून येऊ शकता. म्हणजे ते जमिनीवर ठेवलेलं इन्स्टॉलेशन आहे. सबमरीन जमिनीवर आणून ठेवली आहे आणि लोक पाहू शकतात. किंवा प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी अशी जुन्या प्रकारची जहाजं किंवा जुन्या प्रकारचे टँक वगैरे त्यांनी चालू लोक वापरून बघू शकतात. सो तुम्ही असं पण करू शकता की जे वाऱ्यावर चालणारं गलबत आहे, वारा उपयुक्त असेल तेव्हा तुम्ही त्या गलबतावर जाऊन एक फेरी मारून येऊ शकता. किंवा वारा जेव्हा पडलेला असेल तेव्हा नुसतंच ते बंदरात नांगरलेलं तुम्ही जाऊन बघून या. आता हा विचार व्यवहार्य आहे नाही कसा आहे ही पुढची मुद्दा आहे. तो व्यवस्थित अभ्यास करून तो जोखायला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ब्रॉन्झ या ठिकाणी झालं कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे भ्रष्टाचार होतो हा भाग वेगळाच, त्यातनं छत्रपती शिवरायांचा अनादर झाला ही जी चुकीची गोष्ट झाली हेही वाईटच. पण मुळात सुरुवात करतानाच इथे आपण चूक